अहो माधवीची आई, मुलीचे डोळे बघा ना, जरा काजळ तरी लावा. हो आणते. आज त्या भीमरावला याची अवकात माहिती पडली असेल. अरे भाऊ आले. नमस्कार भाऊ, मानलं तुम्हाला. तुम्ही एकदम योग्य यायला योग्य निशाणा साधला. भावनिक गोष्टीमध्ये आपल्या मुलीला फसवून आपल्याकडे करून घेतलं. त्या भीमरावला तुम्ही हरवलं. मानलं भाऊ तुम्हाला. अरे मी पण खूप चर्चा ऐकली होती त्या भीमरावाची, आणि मी तर लगेच समजलो होतो की जर ह्याच्याशी भांडलो तर मीच हरीन, म्हणून सरळ सरळ जिंकायची पद्धत बघितली. वा, किती मोठी गोष्ट बोललात तुम्ही. तर मग आज मागवा आहात. आजच्या या जिंकण्याच्या आनंदाला शुभ मानून रंगाने नाही, हळदीच्या विजयाचा टिळा सगळ्यांना लावूया. आणि तुमच्या मुलीचा हा हळदीचा दिवस खरोखरच नेहमी लक्षात ठेवण्यासारखा असेल. वा वा, जा घेऊन या हळद. आणा की हळद. अगं माधवीची आई, ते हळदीचं ताट तर पाठव. धन्यवाद भीम. तू म्हटलं होतंस ना, अभ्यासासाठी आवाज उठवशील तर सगळे ऐकतील. माझ्यात हिंमत आली आणि मी सगळ्यांसमोर सांगून टाकलं की मला शिकायचं आहे. मला तुझ्यासारखं बनायचंय भाऊ. तू मला भाऊ म्हणलीस? हो, मी तुला माझा भाऊ मानते. हात पुढे कर. नाही बाबा, माझ्यासाठी स्वतःला नका जाऊ. मी लग्न करायला तयार आहे. बरोबर करतोयस. याची सवय लावून घे. राग असो, असूया असो, दुःख असो, आनंद असो, प्रत्येक भावनासनी पुस्तकासंग वाटशील तर तुझ्या मनाला शांती मिळेल. जेव्हा प्रत्येक व्यक्ती तुझी साथ सोडल, जेव्हा समजा संसार तुला समजणं सोडून देईल, तर तू पुस्तकांजवळ जा. ते तुला समजते. ते तुझी साथ कधीच सोडणार नाही. पण बाबा, या पुस्तकांमध्ये तरी कुठे लिहिलं आहे की कोणत्या माधवीचं लगीन कोणता बी भीमराव कसं थांबवू शकतो? बघ बाळा, कुणी एक भीम कोणत्या माधवीचं लगीन नाही थांबवू शकत. कारण प्रश्न भीम किंवा माधवीचा नाही आहे. प्रश्न लय जुना आहे, लय वर्षापर्यंत जाणार आहे. जेव्हा प्रश्नाचा आकार मोठा होईल तर त्याचं उत्तर मिळवण्यापायी संघर्ष करावा लागतो.
बस 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 भाऊ भाऊ, आज तुमच्यामुळे त्या भीमरावला हरवणं शक्य झालंय. आज तुमच्या मुलीच्या हळदीच्या आनंदात आम्ही सगळ्या हळदीने होळी खेळलोय. आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या, आम्ही निघतो. ठीक आहे भावांनो, उद्या जसे मुलाकडचे येतील इथे आपण लगेच लग्न लावून देऊ. आणि तुम्हा सर्वांना इथेच राहायचंय, म्हणजे त्यांच्याकडून काही नकार विकार यायला नको. अरे भाऊ, असं काय बोलताय तुम्ही? आम्ही नक्कीच राहू इथं. तुमची मदत केल्या बिगर आम्ही कसं राहू शकतो? काय शेठजी? बिलकुल, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. अशा कठीण प्रसंगी आमचं हे कर्तव्यच आहे की आपल्या समाजाच्या लोकांची मदत केली पाहिजे. अहो, धर्माचं रक्षण असंच तर होणार ना. तुम्ही विवाहाची सामग्री विकत घ्या आणि आम्ही सकाळी वेळेवर येऊन लग्नाचा विधी संपन्न करू. ठीक आहे, आम्ही लग्नाची तयारी करतो. निघायची परवानगी द्या. चला चला. येतो. अगं माधवीची आई, ही हळदीची विधी लवकर पूर्ण कर, म्हणजे लग्नाची तयारी करायला. बाबा, हे लोक कसं आहेत की एक दिवस आधीच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि त्या मृत्यूचं त्यासने जरा बी दुःख नाही. तर ते त्यासनी एक संधीसारखं बघतायत आणि तिच्या जागी आपल्या दुसऱ्या मुलीचे लगीन करायला तयार झाले. भीमबाळा, जगात अशी लय लोक आहेत ज्यासनी दुःख वाटण्यापेक्षा फायदा न तोटा लय दिसतो. इथं बी असंच काहीतरी झालंय. कामदाच्या मृत्यूच्या दुःखामुळे वाईट वाटण्यापेक्षा तिचे आईबाप आपला हुंड्याचा खर्च वाचवायचा प्रयत्न करतायत आणि घाई मंदी दुसरी मुलगी माधवीला तिच्या जागी लगीन करून पाठवायची तयारी करतायत. पण बाबा, कामदाताईचं घरवालं तिचा मृत्यू विसरले हे तर समजते की हा त्यांचा स्वार्थ आहे. पण बाबा, हा समाज कसा आहे बाबा, जो कामदाताईच्या आत्म्याची शांती आणि दुखवटा करायचं सोडून त्यांच्या स्वार्थी विचारांना साथ देतोय? हे तर चुकीचं आहे ना बाबा. हा समाज बी आंधळा झालाय का? भीमबाळा, ह्यो समाज लय लोकांच्या विचारांचा एक एकत्रित परिणाम असतो. पण हे गरजेचं नाही आहे की प्रत्येकी तो बरोबर आहे. त्यासनी योग्य दिशा देण्यापाय समाजात येळेला नायकांचा जन्म होत असतो आणि त्यांच्या प्रयत्नामुळे ह्यो समाज हळूहळू एक चांगला समाज होण्यापाय वाटचाल करतोय. तर मी ठामपणे सांगू शकतो बाबा की आताचा समाज चांगला समाज नाही आहे. कारण इतक्या लहान मुलींचं लगीन इतक्या कमी वयामध्ये बरोबर नाही आहे. ही गोष्ट त्यासने समजत का नाही? आणि कुणी त्यासने समजवायला जातो तर त्यासने वाईट साईड बोलून पळवतात. भीमा, पण आज कमीत कमी बालविवाह थांबवण्यापायी काही लोक येत असतात. पहिलं तर असं बी नव्हतं. बघ, हळूहळू का होईना पण समाज बदलतोय, लोक बदलतायत. आई, आतापर्यंत माधवी ताई सारखं लय मुलींचं आयुष्य. प्रत्येक चुकीची प्रथा समाप्त करायची लढाई दोन जागेंवर लढली जाते. एक, कायद्याच्या बाजूने कायदा बनवून आणि दुसरं, वेगवेगळ्या माध्यमातून जागरूकता निर्माण करून. कायद्याचा धाक आणि लोकांची साथ दोन्ही बी गरजेची आहे. तर मग चला बाबा, हिंगराज अधिकाऱ्याकडे जाऊन आपण मागणी करूया की याच्या विरुद्ध त्यांनी कुठला तरी कायदा बनवावा. भीमबाळा, कायदा असा नाही बनत, त्याची एक प्रक्रिया असते. तुला नाही ठाऊक, पर बालविवाहाच्या संबंधामध्ये म्हणजे
तुझ्या जन्माच्या वेळी 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं नियम बनवला होता. मुलींच्या लग्नाचं वय 10 वर्षानं वाढवून 12 वर्षापर्यंत केलं होतं. मग चला बाबा, 1891च्या कायद्याच्या समध्या गोष्टी समध्यासनी सांगूया, तर घाबरून तरी लगीन थांबवतील ना. चला. नाही बाळा, म्हणून मी समजावलं होतं. कायद्याच्या बरोबर जागरूकता पण गरजेची आहे. भीम बाळा, माधवीचं लगीन होऊ दे, कारण की आपण त्यासनी थांबवू नाही शकत. भीम, कामदा गेलीये आणि तिच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या जावयाचं दुसरं लगीन त्यांच्या धाकट्या पुरी बरोबर व्हावं, म्हणजे नातं जोडलेलं राहील. अशा वेळी त्यांना समजावणं लय कठीण आहे बाबा, कारण त्यांचा स्वार्थ तुझ्या सत्यापेक्षा लय मोठा आहे. आणि भीम, आता जेव्हा माधवीच लग्न करायला तयार आहे, तर मग आपलं थांबवणं तसं पण बरोबर नाहीये. ध्रुव बरोबर बोलतो आहे भीम. आता तू ही गोष्ट मानून घे की तुझ्या बहिणीचं लगीन होत आहे. मी शांत बसू शकत नाही, आणि जोवर लगीन झालं नाही आहे तोवर मी प्रयत्न तर करूच शकतो ना. हे लगीन थांबलंच पाहिजे. मी ऐकलंय की नवरा जेवढं प्रेम करतो तेवढाच मेहंदीचा रंग लाल होतो. जेव्हा मेहंदी सुकेल तेव्हा बघून घे. ध्रुव, असं वाटतं माधवी ताईला कामदा ताईची आठवण येते. काय नाटक आहेत ही? रडणं बिडणं कधी संपणार आहे तुमचं? उद्या मुलाकडचे येत आहेत, त्यांच्या समोर सुंदर दिसायचंय तुला. जर त्यांनी सांगून टाकलं कामदा जास्त सुंदर होती आणि माधवी कमी सुंदर आहे, तर काय करणार? रडून रडून डोळे, चेहरा सगळं खराब करशील. उद्या 10 वाजता येतील ते. 11 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे आणि त्यांना खरं सांगून 11 वाजेपर्यंत लग्नाची तयारी सुरू करायची आहे आणि 3 वाजता पाठवणी आहे. जेवढी इच्छा असेल तेवढं रडून घे, पण आत्ता नाही. अगं, मी सुद्धा बाप आहे, दगड नाहीये मी. कामदा माझी पण मुलगी होती ना, माधवी पण माझीच मुलगी आहे. पण आता व्यक्तिगत दुःखापेक्षा मुलीचा आनंद आणि तिच्या भविष्याबद्दल बघायचं आहे आपल्याला. सगळं बांधून घे, खूप तयारी करायची. हो. भीमराव, भीमराव. भीमबाळा, गुरुजी आलेत. अरे भीमा, भीमा लवकर चल, उशीर होतोय. दप्तर आणि डबा तर घेऊन जा. गुरुजी, विद्यालयात जो धडा शिकवला जाईल तो तुम्ही घरलाच येऊन शिकवा ना. कारण मी विद्यालयात नाही जाऊ शकत. का नाही जाणार? हे बघाय, माधवी ताईचं आज लगीन आहे, तिची पाठवणी आहे, आणि अशा मंदी तिचा भाव त्यात असायला पाहिजे ना. भीम,
तुझ्या असण्या नसण्यानं काय बी फरक पडणार नाही. तिथं लग्नात तुला कोणी बी विचारणार नाही. अरे दरवाजावर बी घेणार नाहीत. आत्या, जर मला नाही येऊ दिलं तर मी लांबूनच बघन. ठीक आहे भीमराव, मी विद्यालयातून आल्यानंतर आजचा धडा तुला घरीच शिकवेन. ठीक आहे, येतो मी. वय गुरुजी. आनंदी राहा, आनंदी राहा. ध्रुव, 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 ध्रुव. हा बोल भीम, काय झालं? माधवी ताईचं लगीन आहे आज. हा ते तर माहिती आहे, पण आता आपण काय करू शकतो भीम? चल ध्रुव, तिकडं माधवी ताईचं लगीन तोडाय अजून एक प्रयत्न करूया. ठीक आहे चल. तू जर विहिरीत उडी मारायला जरी सांगशील ना तरी पण मी नकार नाही देणार. चल चल. तुम्ही त्याला थांबवलं का नाही? माझ्या थांबविण्यानं तो थांबणार नव्हता. तो लगीन बघायला नाही गेलाय, तर लगीन होईपर्यंत त्यासने तोडायचा प्रयत्न करत राहील म्हणून गेलाय. भीमाबाई, तुझा मुलगा लय हट्टी आहे. इतकं समजावलं पण समजला का नाही ना? जर चुकीला चूक बोलू तर समजल, बरोबरला बरोबर बोलू तर समजल, पर चुकीला बरोबर आणि बरोबरला चूक तर नाही समजणार. माधवीचं या वयामध्ये लग्न होणं बरोबर नाही आहे आणि भीमचं लगीन थांबवण्याचं बोलणं चुकीचं नाही आहे. म्हणून आपलं म्हणणं समजत नाही आहे. आपण त्यासनी थांबवून कुठं ना कुठं चूक करतोय आणि बरोबरची साथ करण्यापाय थांबवत होतो. त्याला काही झालं तर? काय नाही होणार, तू काळजी नका करूस. आनंद, बाळा, तुम्ही दोघं ध्रुव आणि भीमच्या मागे जा. जर काही गडबड वाटली तर मला सांगा. लवकर जा. भीमाबाई, हे तर म्या बी समजत नाही की तो लोकांसंग भांड्या तर गेला नाही. शेवटी तो करणार तरी काय? इथंच वाट बघूया ध्रुव, इथनच त्यांची गाडी जाईल. बाळदादा, भीम. अरे थांब, आनंद थांब, लप इथं. पण बाळदादा, हे दोघं इथं वाटावर काय करीत आहेत? मला काय ठाव, भीम कवा काय करतो ते आपल्याला कुठे काय माहित पडतं. इथंच थांबून बघूया. यो भीम इथं कुणाची वाट बघत असेल?